श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रे जननी देवाची या साधावया भक्ती काज नाही लाज धरिता ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग ज्यांच्या बोलल्या सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अतंता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वर्जापेक्षा कठोर तर कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहे असे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्माचं महात्मान वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल अभंगावरती थोडं फार काही बोलण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो असा, श्री राधे गोविंद आश्रम व गो सेवा संस्थान श्री क्षेत्र कासोदा येथून सालाबाद प्रमाणे आषाढी वारी निमित्त आपण पायी दिंडी सोहळा काढतो, तर आपण श्री क्षेत्र पंढरपूरला जात असतो। तर ह्याही वर्षी आज आपल्या दिंडीचा तिसरा मुक्काम पातोंडे गावात श्री युवराज झगडे यांच्याकडे आहे। त्यांनी आज संत भोजनाची सेवा दिली, त्याबद्दल दिंडीच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार। साधा वया भक्ती काज नाही लाज धरिता ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची। तुकोबाराय सांगतात की तुम्ही भक्ती करा, तुम्ही भक्ती केल्यानंतर काय होईल की देव तुमचं काम करेल तेही न लाजता। मग साधकाने प्रश्न केला, अहो तो देव आहे त्याला लाज नाही वाटणार का? म्हणे लाज वगैरे वाटणार नाही, बट तुम्ही अशा देवाला शरण जा की जेथून तुमची विवंचना होणार नाही। मग त्या साधकाने पुन्हा प्रश्न करावा, बाबा अहो एखादं असं उदाहरण सांगा ना की जेणेकरून आम्हाला विश्वास पटेल। तर तुकोबा सांगतात की एखाद्या वेळेस अटीतटीचा मरणाही प्रसंग आला तर आपल्या भक्तासाठी आपल्या स्ववचनाचं पालन सुद्धा करत नाही भगवंत। भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले। पण तुकोबा तुम्ही कशावरती सांगताय? तुका म्हणे साक्षाती, साक्ष म्हणजे पुरावा, अनुभव, मला अनुभव आलाय, त्या अनुभवाच्या जोरावरती मी सांगतोय। तुका म्हणे साक्षाती तुम्ही चित्ते धरी येला, हा ज्याला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल तुकोबारायांना साधक प्रश्न करता, अहो तुमचा देव तो जाप वगैरे काही पाहत नाही का? धर्म वगैरे उंच नीच काही? तर आपण काकडामध्ये भजन म्हणतो, उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत भगवंत उंच नींच वगैरे काहीच पाहत नाही। एकदा बेदरच्या भाष्याची पाठ दुखत होते, बेदरच्या भाष्याची पाठ दुखत असल्यामुळे रात्रीची वेळ होती, रात्रीचे 12-1 वाजलेले होते, 2-3 वेळ झाले पण पाठ दुखणं काही थांबत नव्हतं। मग आता करावं काय? म्हणून त्या बेदरच्या भाष्याने सांगितलं की सेना महाराजांनी जर समजा मालिश केली तर माझी पाठ दुखणं थांबेल। प्रधानाला सांगितलं की जा सेना महाराजांना बोलवून आणा। प्रधान सांगतात राज्य सरकार रात्रीचे आता 1 वाजता आहे आणि या वेळेस बोलवणं मला योग्य वाटत नाही। राजाने कसा तरी वेळ काढला, रात्रीचे 2-2:30 झाले, पण आता दुखणं काही थांबत नाही, असह्य झालं। म्हणून त्यांनी काय केलं, आता बोलवाच लागेल। नौकर गेले, सेना महाराजांच्या घरी गेल्यानंतर दरवाजावरती थाप दिली। सेना महाराजांच्या पत्नीने दरवाजा उघडला, कोण? आम्ही राजाचे शिपाई आहेत। राजांनी सेना महाराजांना बोलवलं कारण त्यांची पाठ दुखते, तर देते पाठवून। आईसाहेबांनी सांगितलं। सेना महाराज 3 वाजेला देवपूजा करायला बसले। सेना महाराजांची पूजा रोज 15 मिनिटात व्हायची, पण त्या दिवशी न जाणो काय झालं 3 दिवस पूजा चालली। सेना महाराजांच्याकडे पाषाणाची मूर्ती होती आणि तांब्याने ते भगवंतावरती पाणी टाकत होते। 2 पाणी टाकायचे तांबे आणि 4 तांबे पाणी वगळत होता, म्हणजे खालती निघत होता। मग तुम्ही म्हणाल की असं कसं काय होईल? तर भगवंत जेव्हा सेना महाराज वेदाचा रुचा गात असेल तर त्यावेळी भगवंत रडत होता, काय माझ्या सेनेचा रुचा आहे, तर म्हणून ते 2 लोटकं जास्त पाणी वाहत होतं। सेना महाराज त्या दिवशी 3 तास काही उठलेच नाही।
आता 4 वाजून गेले पण सेना काही येत नाही. राजाने सांगितलं, हुकूम सोडला की जा आणि ते सेना महाराजांना मारताना जोडताना पण घेऊन या. महाद्वारापर्यंत आले तेवढ्यात भगवंताने विटेवरतून उडी मारली आणि भगवंत सेना महाराजांच्या रूपात राजांचा जवळ गेला. राज्य सरकार काय बोलवणं केलं? काय नाही सेना. अरे पाठ दुखते, मानेपासून तर कमरेपर्यंत खूप त्रास होतोय. सेना महाराजांनी, भगवान रूपी सेना महाराजांनी धोपटी उघडावी, त्याच्यातलं तेल काढावं. राजाकडे सोन्याची वाटी होती, त्या वाटीमध्ये तेल टाकलं, 5 बोट त्याच्यात भगवंताने बुडवले आणि कमरेपासून, मानेपासून तर कमरेपर्यंत त्या राजाची मालिश केली. का सांगतोय मी? नाही लाज धरी ते यासाठी. जातीने मुसलमान होता तो राजा, पण भगवंतानी माझ्या सेना महाराजांना ज्या त्रास झाला तर मला कनवाडू, मला कुरपाडू कोण म्हणेल, मला भक्तवत्सल कोण म्हणेल, म्हणून त्यासाठी भगवंतानी सेना महाराजांचं रूप धारण केलं. आणि सेना महाराजांचं रूप धारण केल्यानंतर भगवंतानी त्याची मालिश केली. 5 मिनिटात राजाला झोप लागली. झोप लागल्यानंतर त्यांची हुसेन नावाची पत्नी आली. जी आप सो रहे हो? नाही का. कुठे आहे सेना? अरे सेना, अरे काय हात दे तुझे, दाखव. ते का सेनाचे हात होते महाराज, ते माझ्या भगवंताचे हात होते. हात घेतले हातात राजाने. अरे काय कोमल हात ते सेना तुझ्या. खजिनदाराला बोलवलं. खजिनदार 2 मोठी मोहरा देऊन टाका. खजिनदाराने 2 ओंजळभर मोहरा त्या सेना महाराजांना दिल्या. त्या भगवंतांनी त्या धोपटीत टाकल्या आणि भगवंत निघून गेले. सेना महाराजांच्या घरी आले, धोपटी अडकवले, निघून गेले. सकाळी 6 वाजता ज्या वेळेस खरे सेना महाराज जागी झाले पूजे उठून, पत्नीने सांगितलं, हो राजा तुम्हाला, राजाने बोलवणं केलंय, शिपाई आले होते, तुम्ही गेला नाही. राजा आता काय करेल, दंड देईल. काय चिंता करतेस ग, तो विटेवरचा आहे ना आपला, तो सांभाळून घेईल. आणि निघाले सेना महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणून महाद्वारापर्यंत गेले. सकाळी 6 वाजेला राजा आणि प्रधान फिरायला चालले होते, कारण त्याचं दुखणं बंद झालेलं होतं. राजांसमोर गेले. सेना महाराजांनी नमस्कार केला. राज्य सरकार मी आलोय. अरे सेना, आताच तर येऊन गेलास तू. सेना महाराजांना वाटलं राजा टोमणा मारता येईल, हे आपण आलो नाही. राज्य सरकार आता चूक होणार नाही. अरे सेना, तुला 2 ओंजळभर मुठा दिले आहेत, हिरे दिलेत बघ तू, 2 मुठा हिरे. सेना महाराजांनी दुपटीतलं झाकण उघडावं, डोळे चिपवतील एवढ्या मोहरा त्या धोपटीमध्ये होत्या महाराज. आणि पाहिल्याबरोबर सेना महाराजांना रडू आलं. अरे काय देवा, अरे माझ्यासाठी माझं रूप घेऊन या बादशाची मालिश केली तू, आणि उपरनं घेतलं, तोंडानं लावलं आणि रडतच घराकडे आले. रडत येणारे आपल्या पतीला पाहिलं आणि आई साहेबांना वाटलं की राजाने दंड दिलेला वाटतं. त्यावेळेस त्या आई साहेबांनी सांगितलं, म्हणे हो काय झालं, राजा काही बोलले का? अगं पूजा करताना का उठवलं नाही? उठवलं असतं तर माझ्या भगवंताला माझं रूप घेऊन जावं लागलं नसतं. तू वेडी आहेस. अशा पद्धतीने सेना महाराज सांगतात. तुकोबा राय सेना महाराजांचं उदाहरण देऊन सांगतात की भगवंत भक्ताचं काम करायला लाज धरत नाही. अभंगाचं प्रथम चरण. सारा
की ठीक आहे हे झालं तुमचं, अजून देवाने काय केलं तर तुकोबा सांगतात की एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यक नावाच्या वनामध्ये गेले. काम्यक नावाच्या वनामध्ये गेल्यानंतर अर्जुनाला काम आठवलं. काही काही जागेमध्ये परिणाम असतो महाराज जागेचा. ज्या पद्धतीने पखवाजाचं थाप वाजवली की नाद निघतो तर रामकृष्ण हरी आठवतं. आणि एखादा गाडीचा सायरन ऐकू द्या बरं कसं वाटतं, धडधड होते. तसं त्या काम्यक नावाच्या वनामध्ये गेल्यानंतर अर्जुनाला सुभद्रा आठवली. म्हणे या वनामध्ये सुभद्रा असते तर किती बरं झालं असतं. भगवंताने सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनासमोर गेले. अर्जुनासमोर गेल्यानंतर 5-6 तास अर्जुन आणि सुभद्रा त्या वनामध्ये फिरतात, विहार करतात. आणि ज्या वेळेस अर्जुन घरी आला, अर्जुन घरी आल्यानंतर सुभद्रेने पाणी दिलं 5-6 दिवसानंतर. आणि पाणी दिल्याबरोबर अर्जुनाने सांगावं, सुभद्रे त्या दिवसासारखी नाही दिसत. म्हणे अर्जुना तुमचं डोकं फिरलं की काय? म्हणे का? अरे 8 दिवसापासून तुमची माझी भेट नाही आणि तुम्ही म्हणता की त्या दिवसासारखी दिसत नाही. दोघांमध्ये वाद झाला. तेवढ्याच अर्जुनाने विचार केला ही खोटं बोलते, हिला मारावं लागेल. धर्मराज आडवे आले. अरे मारू नको, तिचा भावाला बोलव आणि समजूत काढ तिची की खोटं बोलते, तिचं खोटं बोललं थांबायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला बोलवण्यात आलं. कृष्ण भगवंत आले आणि सुभद्रेला सांगतात, का ग ताई तू खोटं का बोलतेस? अरे दादा, अरे 8 दिवसापासून माझी यांची भेट नाही आणि म्हणतात त्या दिवसासारखी दिसत नाही, असं कसं काय? तेव्हा भगवंताला लक्षात आलं, अरे आगाऊपणा आपलाच. मग सांगितलं, म्हणे ताई तू बाहेर जा. धर्मराज बाहेर गेले आणि भगवंताने दरवाजाची कडी लावली आणि सांगितलं, म्हणे अर्जुना अशी होती का? अशी साडी घेतली, पदर, सुभद्रा पदर काढली, बुवा पदर घेतला, सुभद्रा हा म्हणे अशीच होती. अरे म्हणे देवा माझ्यासाठी सुभद्रा झाला. देव म्हणतो मला कसलीच लाज नाही, साधा वया भक्ती काज नाही लाज धरिता. अरे एवढंच नाही, एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर सत्यनारायणची पूजा आटोपली आणि संध्याकाळी केर कचरा झाडू मारला, केर कचरा करड्यावरती टाकण्यासाठी ती निघाली. आणि निघाली असताना ज्या पद्धतीने आपण पंढरीच्या वारीला चाललोय त्या पद्धतीने एक दिंडी चालली होती. तिने विचार केला की आपण वारकऱ्याची मुलगी आहात, गावाच्या बाहेरपर्यंत वारीला सोडून येऊ आणि मग माघारी येऊ. ती ज्ञानोबा तुकारामचा घोषामध्ये निघून गेली पंढरपूरच्या दिशेने. सासू घरात आली, पाहते तर सुनबाई नाही. लग्न होऊन तर 1च दिवस झाले, सुनबाई दिसत नाही. पण काय करणार, पूर्ण गली शोधली पण सुनबाईचा काय पत्ता लागत नाही. मग त्यावेळेस काय करावं? सासरे आले 5 वाजेला मंदिरातून हरिपाठ करून, 5-6 वाजेला आणि आवाज दिला, सुनबाई चहा आण बरं. सुनबाईने चहा आणावं, सकू नाव होतं त्या मुलीचं, त्या मुलीने चहा द्यावा. सासूने विचारलं, का ग सकू? अरे मी तुला केव्हापासून शोधते, आवाज देते पण तू बोलत नाही. त्यावेळेस त्या सखूबाईने सांगितलं, आई साहेब, आत्यासाहेब, आमच्या घराची रीत अशी आहे की हरिपाठ होत असताना बोलू नये. ते का सकू होती. भगवंताने सकूचं रूप धारण केलं आणि रूप धारण केल्यानंतर एवढंच नाही केलं तर पती घरी आला आणि पतीची कामेच्छा सुद्धा पूर्ण केली. ज्या वेळेस 1 महिन्यानंतर वारी करून ती सकू घरी आली तर खरी सकू आल्यानंतर भगवंत निघून गेले. सकू घरी आल्यानंतर मंदिरात गेली, देवाऱ्याजवळ गेली आणि देवाऱ्यातल्या त्या भगवंताला असं आपल्या हातावरती घेतलं. देवा, अरे महिन्याभर वारीमध्ये जो मोठा असेल त्याला बाप म्हटलं, लहान असेल त्याला भाऊ म्हटलं, तरी सांग हा 1 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात आला. सखूबाई रडते. त्यावेळेस भगवंत प्रगट झाले. अगं सकू, तू वारकरीच मुलगी न सांगता तू पंढरीच्या दिशेनं निघून गेली. तू गेली असती, गावामध्ये चर्चा झाली असती आणि तुझ्या वारकरी बापाच्या घराला भटका लागला असता. ग तुझं रूप धरून मी इथं आलो, तुझी पतीची कामेच्छा पूर्ण केली आणि तुझ्या हृदयात हा गर्व स्थापित केला. म्हणून तुकोबा सांगतात की साधा वया भक्ती काज नाही लाज धरिता. अरे एवढंच नाही, भगवंताने अजून काय केलं तर चोखोबा राय यांची बहीण ज्या वेळेस
पत्नी गरोदर होती. पत्नीने सांगितलं म्हणे अहो विठ्ठल पत्नीने सांगितलं म्हणे अहो तुम्ही पंढरीला या वर्षी काही जाऊ नका. चोकोबा सांगता अगं माझी वारी बुडेल. म्हणे मी गरोदर आहे. म्हणे हा पण देव आहे तुझा रक्षण करा. असं नाही घरात कोणीतरी पाहिजे. म्हणे मग म्हणे तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या पहिले मग वारीला खुशाल जा. चोकोबा बहिणीला घ्यायला निघाले पण चोकोबा बहिणीला घ्यायला गेले नाही तर डायरेक्ट पंढरपूरला निघून गेले वारीमध्ये. मग इकडे रुक्मिणी माता सांगते म्हणे देवा मी जाऊ का बाळातपण करण्यासाठी. देव म्हणे तू नको जाऊ मी जातो. आणि चोकोबाची बहीण झाला शारंगदान वहिनी उघडादार हाका मारी. चोकोबाचा बहिणीचं रूप घेतलं भगवंताने आणि भगवंत गेले म्हणे वहिनी दार उघडा. भगवंतांनी बहिणीचं रूप घेऊन चोकोबाच्या पत्नीचं बाळातपण केलं. साधा वया भक्ती काज नाही लाज दरित. चोकोबा तुम्ही सांगतात की भगवंताला शरण जा पण भगवंताला शरण गेल्यानंतर आमची वंचना तर होणार नाही ना. चोकोबा सांगतात की तुम्ही अशाच देवाला शरण जा की तिथून वंचना होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण
शक्ती जीवे न वंची. तुकोबाराय सांगतात की अशाच देवाला शरण जा की जेथून तुमची वंचना होणार नाही. शास्त्रामध्ये शरणागतीचे 3 प्रकार सांगितले. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने फक्त देवाला शरण जावं. मग तुकोबा तुम्ही सांगतात की अशाच देवाला शरण जायचंय. तुकोबाराय सांगतात की अशा देवाला शरण जा जेथून तुमची वंचना होणार नाही. जन्मजय राजाने तक्षकाचा सूड घेण्यासाठी यज्ञ केला. मग यज्ञ केला पण तक्षक काही येत नव्हता. मग ते यज्ञातील ऋषींनी विचार केला की तक्षक काही येत नाही. तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा मंत्र चालू होता, पण तक्षक काही मात्र येत नाही. मग आता करावं काय? म्हणून तो तक्षक कोणाला तरी शरण गेलेला आहे. तक्षक इंद्राला शरण गेला होता. म्हणे इंद्रदेवता मला वाचवा. इंद्राने आपल्या आसनाखाली तक्षकाला जागा दिली. जागा दिल्यानंतर तक्षक येत नाही म्हणून त्यांना माहिती पडलं की तक्षक इंद्राला शरण गेलेला आहे. म्हणून त्यांनी मंत्र बदलवला. इंद्राय तक्षकाय स्वाहा, इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्र घाबरला. इंद्रासन डोलू लागला. अरे म्हणे तक्षक तू माझा भक्षक होशील, तू जा बाबा. शरणागती फुकट गेली. समजा एक व्यक्ती शेताच्या बांधावरती काम करतोय आणि भला मोठा दगड त्याच्या हातावरती पडला. तिकडनं माझ्यासारखा बारीक व्यक्ती चालला होता आणि मला विनवणी केली. म्हणे दगड बाजूला करा. मी सांगितलं खरंच केलं असतं पण माझ्याकडनं होणार नाही, कारण मी पतला आहे, माझ्याकडनं उचललं जाणार नाही. तिकडनं एकदम भरभक्कम व्यक्ती चालला होता. त्याला म्हणे दादा दगड बाजूला करा. तुझ्यासाठी ताकद कमवली बॉडी हे होणार नाही. दोघांची ना शरणागती केली पण वाया गेली. म्हणून तुकोबा सांगतात की ऐसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. मग तुकोबा राज तुम्ही सांगा ना. अरे म्हणे ते भगवंत पंढरीश परमात्माला शरण जा, तो तुमची वंचना होऊ देणार नाही. आणि म्हणे उदाहरण द्या अभंगाचं. भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले. ज्या वेळेस कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं. अर्जुन आणि दुर्योधन सोबत आले होते. दुर्योधनाने सांगितलं भगवंत विजय माझा व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडनं या आणि मी लवकर आलोय. भगवंताने सांगितलंय बघा एका साईडला माझी नारायणी सेना असेल, एका साईडला मी असेल. मी कोणत्याही पक्षात गेलो, पक्षात म्हणजे त्यांच्या दोघांच्या याच्यात आपल्या राजकारणी पक्षात नाही. मी कोणत्याही पक्षात गेलो तर हातात शस्त्र धरणार नाही. पण युक्तीच्या 2-4 गोष्टी मात्र तुम्हाला सांग. आता दुर्योधनाने विचार केला मी नारायणी सेना घेतो. आता उरले कोण? भगवान पंढरीश परमात्मा द्वारकाधीश. म्हणे देवा आता तुम्ही उरले. अर्जुनाकडे देव घेत. युद्धाला 4-5 दिवस झाले पण युद्धामध्ये कौरवांच्याकडनं सैन्य वारलं पण याच्यात एकही मेला नाही. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो का रे म्हणे सगळे खातात मजा मारतात पण पांडवांकडचं एकालाही काहीच नाही, सैन्याला नाही आणि 5 भावांपैकी एकाला काही नाही. त्यावेळे कर्ण संतापला. म्हणे हो मला काय बोलता? जो सेनापती त्याला बोला ना. भीष्म पितामह सेनापती होते. भीष्म पितामहांना बोलला. म्हणे काय करताय तुम्ही? त्यावेळेस भीष्म पितामहांनी आवेशात येऊन प्रतिज्ञा केली की उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल. माझं उच्च बसायला पाहिजे होतं दुर्योधनानं म्हटलं की नाही केली तर म्हणे मी भगवंताला आता शस्त्र धरायला लावे. रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर सगळीकडे ती वार्ता पसरली की भीष्माने प्रतिज्ञा केली. भीष्माची प्रतिज्ञा होती ती काही साधारणची नव्हती. गंगापुत्र भीष्माची प्रतिज्ञा होती ती. आपल्या सारख्याने एखादी प्रतिज्ञा घ्यावी आणि दुसऱ्या दिवशी मोडून टाकायची, पण ती भीष्म प्रतिज्ञा होती. सगळीकडे आकार मधला आता काही खरं नाही. भगवंत अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले.
आणि पाहिलं तर अर्जुन झोपलेला होता. म्हणे अर्जुना, भीष्माची प्रतिज्ञा नाही ऐकली? म्हणे ऐकली ना देवा. मग झोपतो कसा? म्हणे देवा, माझ्यासाठी तू जागे. मला जागण्याचं काय का? भगवंताने द्रौपदीला घेतलं. म्हणे माझ्यासोबतच. 5 पांडव द्रौपदी वगैरे भगवंताच्या अधीन होते. भगवंताने सांगावं तसं करावं. द्रौपदी गेली. म्हणे कुठं जायचं हेही नाही विचारलं, निघाले. भगवंताने सांगितलं हे बघ, मी सांगतो त्या पद्धतीने जायचं. तिथं नमस्कार करायचा भीष्म पितामहांचा आणि नमस्कार करा, फक्त एवढंच सांगितलं. द्रौपदी माता गेली, भीष्माच्या कक्षेमध्ये गेली. भीष्म पितामह ध्यानस्थ बसलेले होते. दर्शन घेतलं, पैजण वाजवली. भीष्म पितामहाने सांगितलं अखंड सौभाग्यवती भाऊ. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, पितामह, तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा म्हणायचा की तुम्ही घेतलेली प्रतिज्ञा खरी म्हणायची? डोळे उघडले भीष्माचार्याने. कोण? द्रौपदी, एवढ्या रात्री कोण आलाय सोबत? काही नाही देवा. पितामह, जोड्या राखा आलाय माझ्या. बाहेर गेले, पाहतात तर भगवंत द्रौपदीचे जोडे हातात घेऊन उभं. जोडे राखा म्हणजे काय? द्रौपदी आणि अर्जुनाची जोडी राखणार. कारण पितामहांनी प्रतिज्ञा केली होती. भीष्म पितामह गेले. देवा, जय पांडवांचाच वेळी, त्यामध्ये काही शंका नाही. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर भीष्म पितामहांनी बाणांचा वर्षाव सुरू केला. बाणांचा वर्षाव सुरू केल्यानंतर आता माझा अर्जुन मरेल की काय, माझ्या अर्जुनाला बाल लागतो की काय, या पद्धतीने भीष्म पितामहावरती रथाचं चाक काढलं भगवंताने आणि धावून सुटले. आपली प्रतिज्ञा तोडली. भगवंताने काय प्रतिज्ञा केली होती की मी कोणत्याही पक्षात गेलो तरी हातात शस्त्र धरणार नाही. भगवंताचं शस्त्र काय? सुदर्शन चक्र. आणि भगवंतांनी रथाचं चाक काढलं म्हणजे तेही चक्र झालं. आपली प्रतिज्ञा मोडली पण आपल्या भक्ताचं रक्षण केलं. म्हणून तुकोबा सांगतात की ऐसी ऐसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. मग तुकोबा तुम्ही सांगता तर मग तुमच्याकडे काही पुरावा आहे का? अभंगाचा 4था. Oh
साक्षार्थी तोम्या चित्ती दर्येला. तुकोबा सांगतात की मला अनुभव आलेला आहे. ज्यावेळेस तुकोबारायांनी गुड विकण्यासाठी गावातले बैलजोडी घेतल्या भाडे तत्वावरती आणि गुड विकण्यासाठी गेले. आता गुड विकायला गेल्यानंतर तुकोबा साधे आणि साधा सरळ व्यक्तीला कोणीही फसवतं बाबा आजकाल. तुकोबांना लोकांनी सांगितलं म्हणे अहो मला 50 क्विंटल द्या, कोणी 10 क्विंटल, कोणी 20 क्विंटल, अशा पद्धतीने गुड घेऊन गेले. आम्ही घरून लगेच येतो आणि पैसे तुम्हाला देतो. एक व्यक्ती असं 300-400 क्विंटल गुड घेऊन गेला, पण पैसे मात्र कोणीच आणले नाही. आता तुकोबांना प्रश्न पडला की आता पैसे आले नाही, आपण भाडे तत्वावरती बैलजोडी आणलेली, आता यांना द्यायचं काय, चारा पाणी. तुकोबांनी गुड त्या बैलांना दिला खायला. मग इकडे भगवंताने विचार केला की माझ्या तुकोबा साधा सरळ आहे आणि याला कोणीही फसवतं, म्हणून तुकोबांनी काय केलं, जो गुड घेऊन गेला होता ना त्याची पत्नी माहेरी गेलेली होती. भगवंताने त्या व्यक्तीच्या पत्नीचं रूप घेतलं आणि गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणे का ग तू कस काय येऊन गेली, मला तर उद्या यायचंच होतं म्हणे लग्नासाठी, तुझ्या नातेवाईकाकडे लग्न आहे, चुलत भावाचं, तिथं मी येणार होतो, तो आली कशी काय. म्हणे काही नाही हो, मुलाला बरं वाटत नव्हतं, आज सकाळपासूनच त्याला का नाही ताप होते. मग पाहिलं म्हणे हे काय आहे, म्हणे गुड. अहो म्हणे पैसे, म्हणे दिले नाही. अहो तुम्ही पैसे नाही दिले ना, म्हणून आपल्या मुलाची तब्येत खराब झाली, म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही पैसे देऊन या म्हणे त्यांचे. मग त्या व्यक्तीने विचार केला म्हणे अगं असं काही होत नाही. त्यावेळेस अजून तो बालक जास्त उलट्या वगैरे करायला लागला. हे पहा म्हणे आपल्या मुलाला भरावं लागेल, तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू सकाळी उठल्यानंतर मी त्यांचे पैसे देऊन येईल. सकाळ झाली आणि तो व्यक्ती लग्नासाठी जायला लागला. म्हणे तूही येते का, म्हणे मी येत नाही, तुम्ही फक्त जाऊन या, मी आज तर माहेराहून आली, तुम्ही जाऊन या. म्हणे मग तुम्ही पैसे द्यायला का जाऊ, माझ्याकडे पैसे देऊन द्या, मी देऊन येईल तुकोबारायांना. तो व्यक्ती निघून गेला सासरवाडीला लग्नासाठी. इकडे ते भगवंत रूपी त्या बाईने रूप बदलवलं देवाने आणि गेले तुकोबारायांजवळ. म्हणे तुमचे पैसे घ्या, हे पैसे माझ्या मालकाने पाठवले, मी त्यांचा नौकर आहे. आणि तुकोबारायांना ते पैसे मिळाले. तुका म्हणे साक्षार्थी तोम्याचे ते दर्याला, मला अनुभव आलेला आहे, त्या भगवंतानेच त्याच गड्याचं म्हणजे नौकराचं रूप घेतलं आणि माझे पैसे आणून दिले. तुका म्हणे साक्षार्थी तोम्याचे ते दर्याला. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मला माफ करा. जे पण चांगलं असेल तर ते भगवंतांना अर्पण. चुकीनं काही बोललं गेलं असेल तर क्षमस्व. जय विठ्ठल, जय हरी.